आणखीन माहिती घेणार आहोत, चर्चा करणार आहोत, पण त्याआधी बघूयात कल्याणच्या प्रवेशामुळे आज काय घडलं। आज मंगळवार असल्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक होती। नेहमीसारखे एकानंतर एक मंत्री मंत्रालयामध्ये दाखल होऊ लागले। त्यामध्ये संजय शिरसाट, दादा भुसे, प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील, प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेचे मंत्रीही होते। आज उपस्थिती कमी असणारे अपेक्षितच होतं, कारण ठिकठिकाणी नेते मंडळी आपापल्या मतदारसंघामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिझी आहेत। पण झालं असं की शिवसेनेचे मंत्री मंत्रालयात तर आले, पण कॅबिनेट बैठकीला गेलेच नाहीत। ते एकनाथ शिंदेंना भेटले आणि आपापल्या दालनात कामाला निघून गेले। एकटे एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकीला पोहोचले। बरं, फक्त कॅबिनेटला दांडी मारून भाजपचा हवा तसा निषेध व्यक्त करता येत नाही, म्हणूनच पुढची रणनीती राबवत कॅबिनेटला ॲब्सेंट राहिलेल्या सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचं दालन गाठलं आणि तिथे आपल्या पक्षाची, आपल्या सर्वोच्च नेत्याची म्हणजेच एकनाथ शिंदेंची बाजूही मांडली। भाजपवरती नाराजी व्यक्त केली। मंत्रालयाबाहेर ही बातमी अर्थातच एबीपी माझाने तुम्हाला सर्वप्रथम दाखवली होती, पण तेव्हा मात्र नाराजी आहे कोणी मानायला तयार नव्हतं। ऐका काय म्हणाले दोन्ही बाजूचे मंत्री। योगेश कदम साहेब हे खेडमध्ये आहेत, शंभूराज हे त्यांच्या मतदारसंघामध्ये आहेत, संजय राठोड यांची आई एक्सपायर झाल्यामुळं ते त्यांच्या मतदारसंघामध्ये होते। मी माझं रुटीन चेकअप होतं म्हणून मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि त्याच्यानंतर जिल्ह्याची आणि कोकणाची युती संदर्भातली एक बैठक ही रवींद्र चव्हाण साहेबांच्या बंगल्यावर होती म्हणून बंगल्यावर होतो। आज भाजपाची सर्व जवळपास 8 मंत्री हे त्या ठिकाणी आपापल्या जिल्ह्यात आहेत, शिवसेनेचे आहेत आणि राष्ट्रवादीचे आहेत। त्यामुळे मला वाटतं की आजची संख्या ही थोडी कमी होती। शिवसेनेचे मंत्रीसुद्धा त्या ठिकाणी आपापल्या भागात आहे आणि राष्ट्रवादीचे आहे, त्यामुळं आज मंत्रिमंडळातली संख्या कमी होती। एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः बैठकीला होते, माननीय अजितदादा होते, आताही बैठकी सुरूच आहे। आज इन्फ्रास्ट्रक्चर समितीची बैठक झाली, आता फॉरेस्टची बैठक सुरू आहे। त्यामुळं कुठेही त्या ठिकाणी जो एक मीडियामध्ये किंवा काहीतरी परसेप्शन निर्माण करण्यात आला की आजच्या बैठकीत मंत्री नाही आहे, हे चुकीचं आहे। तर हे दोन्ही मंत्री आज असं म्हणाले खरं, पण संध्याकाळपर्यंत या स्टोरीमध्ये अनेक वळणं आलेली आहेत। मुळात मी मगाशी तुम्हाला सांगितलं की शिवसेनेचे मंत्री हे मुख्यमंत्र्यांना भेटायला त्यांच्या दालनात गेलेत। आता तुम्ही विचाराल की मुख्यमंत्र्यांनी तेव्हा काय केलं, ऐकून घेतलं का? तर आमच्या सूत्रांची माहिती अशी आहे की सामान्यतः शांत असणारे देवेंद्र फडणवीस आज मात्र प्रचंड नाराज झाले। त्यांनी या भेटायला आलेल्या मंत्र्यांसमोर आपला संताप व्यक्त केला। लोक पळवण्याची सुरुवात उल्हासनगरातनं तुम्हीच म्हणजे शिवसेनेनंच केल्याचं सांगत या मंत्र्यांची कान उघडणी केली। याला संदर्भ आहे तो अलीकडेच भाजपचे 2 माजी नगरसेवक नीना सोंडे आणि किशोर वनवारी यांना शिवसेनेनं दिलेला प्रवेश। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तिथे होते असं समजतंय। बराच वेळ नाराजी नाही असं सांगत असले तरी शेवटी नाराजी नाट्याची बातमी बरीच पसरली आहे। हे बघितल्यावरती शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी नाराजी असल्याचं मान्य केलं आणि अशी बैठक झाल्याचंही सांगितलं। सामोपचाराने यावर तोडगा निघालेला आहे। कुणी कुणाला काही सुनावलेलं नाही। काही प्रत्येक गोष्ट काय माननीय उपमुख्यमंत्र्यांना विचारून होत नाही किंवा काही गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांना विचारून होत नाही। काही कळत नकळत काही गोष्टी घडतात आणि त्यामुळे असं थोडासा विसंवाद होत होतो। तो विसंवाद होऊ नये अशी सगळ्यांची भूमिका आहे असं ठरलं। आता या नाराजी मागे कल्याण डोंबिवलीतले प्रवेश हा एक भाग आहेच, पण आणखी काही कारणं या नाराजीच्या मागे असल्याचं सांगितलं जात आहे। ती कारणं पाहण्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला। शिंदेंच्या मंत्र्यांच्या नाराजीची कारणं आपण बघतोय। सेनेचे नेते, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना भाजपनं खेचणं, जसे आज काही पक्षप्रवेश झाले, याआधी सुद्धा झालेले आहेत। ज्यांच्या विरोधात शिंदे सेनेनं निवडणुका लढल्या त्यांना भाजपात घेणं ही सुद्धा एक महत्त्वाची मूव्ह आज भाजपकडनं पाहायला मिळाली आणि त्यामुळे सुद्धा ही नाराजी आहे। शिंदेचे नेते पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता निधी वळवणं आणि निर्णय घेणं या संदर्भातली नाराजी किंबहुना गेले काही महिने चालू आहे सातत्याने। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युती धर्म पाळला न जाणं, शिंदेच्या नेत्यांना निधीसाठी कसरत करावी लागणं, संभाजीनगर, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, कोकणात भाजप युती धर्म पाळत नाही अशा पद्धतीचा आक्षेप शिंदे सेनेला आहे। हेही नाराजीचं एक महत्त्वाचं कारण।